नमस्कार, द ममा काडू फ्लेवर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत लौकीची खीर। यासाठी आपल्याला लागणारे साहित्य मी हे ताटात घेतले, अगदीच मेबल आहे त्या गोष्टीपासून आपण बनवणार आहोत। त्याच्यासाठी लौकी आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, तर त्याला ग्रेट करेल मी, पील करेल आणि नंतर ग्रेट करेल। इथे मी बारीक वाटलेली साखर घेतली आहे, त्यात विलायची थोडीशी टाकलेली आहे, पण अजून आपल्याला 2-4 लागतील विलायची फॉर फ्लेवर। इथं घरच्या दुधाची क्रीम आहे, ती काढून ठेवलेली आहे। इथे थोडंसं आपल्याला 1 चमचाभर रवा लागेल, ते रवाळ टेक्स्चर येण्यासाठी आणि छान असं हलवाईसारखं वाटण्यासाठी। काही नट्स लागतील गार्निशिंगसाठी आणि आपण आतमध्येही टाकणार आहोत। त्याच्याबरोबर आपल्याला साजूक तूप लागेल खूप सारं। तुम्ही सबस्टिट्यूट गोड साखर अथवा गूळ घ्यायचा नसेल तर तुम्ही अगदीच कोकोनट शुगर किंवा आपले डेट्स याचा पल्प काढू शकतात, पण मी आज हे वापरणार आहे। आणि त्याच्यासाठी कढई आणि एक स्पॅच्युला इथे ठेवलेला आहे आणि दूध मी पहिलेच इथे असं बॉईल करायला ठेवलेलं आहे। अराउंड आता हाफ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता घट्ट असं आणि हे क्रीमी मलाई वरती येत आहे। सो हे असंच आपल्याला थोडंसं थिक लागणार आहे आणि आपण एक विधी करून घेऊया। असं आपला जो भोपळा होता, दुधी भोपळा, त्याला मी कद्दूकस केलेला आहे, म्हणजे ग्रेट करून घेतलेला आहे। वेलची इथे मी वाटून घेतलेली आहे। आपले जे नट्स होते त्यालाही छान जाडभरड असं क्रश करून घेतलेला आहे। आणि आता हा रवा जो आहे थोडंसं तूप टाकून मी यात रोस्ट करून घ्या, अगदीच थोडंसं। सो मी तूप घातलेलं आहे आणि फक्त अर्धा चमचा इथे रवा घालून घ्यायचा आहे आणि छान असं खरपूस त्याला रोस्ट करायचं आहे, कारण त्याला असं थोडंसं रवा टेक्स्चर येईल आणि ते चिटकणार नाही। टेक्स्चर आले की आपण गॅस सिमवरती करूया आणि हे आपले जे नट्स आहेत यात घालून रोस्ट करून घेऊ। ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे हे काढून घेतलेला आहे, यात घी पण आलेला आहे। आता हा जो कद्दू किसलेला आहे तो यात टाक। सो यात मी कद्दू असं घातलेला आहे, आता ते छान परतून घेऊया। अजून 1 चमचा तूप आपल्याला लागेल। कारण ऑलरेडी नट्स आणि आपला रवा भाजून घेते वेळेस आपण खूप सारे टाकलेलं आहे आणि जसं गरज पडेल तसं घालून घेऊया। छान असं याला परतून घेऊया आणि ही जी क्रीम तयार होईल ते हळूहळू आपण यात घालून घेऊया। ही अशी क्रीम होऊ शकता, कलर चेंज झालेला आहे। आता ही जी क्रीम होती तेही घालून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपलं जे क्रीम टाकलेलं होतं ते हळूहळू एकजीव होत आहे आणि याला खव्याचं टेक्स्चर येत आहे। ट्रस्ट मी खूपच छान होणार आहे। आता आपण यात नट्स घालून घेऊया। सो आता आपण दूध घालून घेऊया। सो इथे मी असं इथे जे आपलं दूध तयार झालेलं होतं माव्याचं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि मी खीर शिजून झाली की मग अजून टेस्टी यम्मी। सो आता वाटलेली वेलची पावडर मी इथे घालून घेते। इथे शुगर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या। ही अर्धी वाटी साखर वाटलेली आहे आणि छान असं एकजीव करून घ्या। त्याच्यानंतर वरतून 1 चमचा तूप घाला आणि मस्त याला मंद आचेवरती शिजू देत। नो वरीज, जेव्हा तुम्ही हे थंड करून सर्व कराल, इट इज यम्मीएस्ट थिंग। सो अशा प्रकारे आपली मस्त अशी कद्दूची खीर तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग। सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बी हॅपी, बी हेल्दी. थँक यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.